माहित नाही, त्यांना स्वतःचं राहायला घर नाही, घर बांधायचं म्हणलं तर जागा नाही, असे समूह आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात. आणि म्हणून त्या भटक्या विमुक्तांची जबाबदारी घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून उद्या माझा वाढदिवस आहे, तो वाढदिवस आम्ही साजरा करत नाही. जो मराठवाड्यामध्ये पूर आला, जो सांगोला सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर आलाय, त्या पूरग्रस्तांच्यासाठी आज माझे मित्र शिवाजीराव डोंगरे साहेब, आम्ही फारुखभाई यांच्या वतीनं 14-15 गाड्या मदत म्हणून आम्ही छोटीशी मदत तिकडे पाठवलेली आहे. उद्या परवा आम्ही आणि जमल ती मदत तिकडे पाठवणार आहे. तुम्हालाही जमल ते वाढदिवसाचा बॅनर लावू नका, जाहिरात देऊ नका, कुठं मला भेटायला येऊ नका, उद्या मी भेटणार नाही, उद्या तुम्ही येऊ नका, हार तुरे फेट्याला पैसे खर्च करू नका. ते सगळे पैसे तिकडे द्या, नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ते पैसे तुम्ही द्याल ना. उद्या 1 तारीख आहे, चंद्रकांत दादांनी धमाका केलाय, तुमच्या लक्षात आला असेल. देवाभाऊंच्या नेतृत्वात चंद्रकांत दादांनी धमाका केलाय दादासाठी. जरा अरे अक्षरशः हगाटलंय, ते हगाटलंय. फोडाव फोड सुरू आहेत, करू नका करू नका करू नका. चंद्रकांत दादांनी कुणी सांगितलं की बाबा नो तिकडे मराठवाड्यात पाऊस पडलाय, तुम्ही छोटी करा. म्हणजे छोटी, उद्या सगळे ताकदीनं सांगलीमध्ये या, एकदा हे बाजा वाजवून टाकू. म्हणून मी जास्त इथं बोललो नाही. उद्या सांगलीला कोण कोण येणार आहे? अरे एवढे आल्यावर तिथं जागा पण पुरायची नाही. कारण गोपीचंदला बदनाम केलं तर बहुजनांची चळवळ बदनाम होईल. बऱ्याच लोकांना त्यांनी हाताशी धरलाय, पण माझ्या विरोधात बोलायचं धाडस होईना. बोललं का पोरं चुकून काढतात म्हणून बोलू नये. माझ्या विरोधात खूप बोलायचं आहे, खूप गड्यांना माझ्या तोंडावले गोडगोड बोलते. साहेब साहेब मला माहित आहे, अरे मी बिरोबाचा भक्त आहे, मला येणाऱ्यांची मानसिकता कळते, मानसशास्त्र माझं खूप चांगलं आहे.